अशी माझी नम्र विनंती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते। हळूहळू ते मोठे होत गेले। ते जेव्हा शाळेत जात तेव्हा त्यांच्या वडिलांना काही लोक म्हणायचे की तू तुझ्या मुलाला शाळेत पाठवू नकोस, तरी पण त्यांचे वडील त्यांना शाळेत पाठवायचे। ते शाळेत जात तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसवायचे। एक दिवस ते घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की वर्गाच्या बाहेर बसवतात, जे शिकवतात ते आवाज सुद्धा येत नाही। शिक्षकांना म्हणाला तर ते म्हणतात तुला शिकून वगैरे मिनिस्टर बनायचं आहे का, मला नाही जायचं या शाळेत। त्यांचे वडील त्यांना म्हणाले की तू शाळा सोडायची नाही, जर तू शाळा सोडलीस तर तुला जर हे लोक म्हणतील की याने अभ्यासाच्या भीतीने शाळा सोडली। त्यांनी रात्रभर विचार केला आणि त्यांना एक छान कल्पना सुचली। दुसऱ्या दिवशी शाळेत गेले, शाळेच्या वर्गाच्या दरवाजाजवळ झोपले आणि कोणालाही वर्गाच्या आत जाऊ देत नव्हते। जे शिक्षक त्यांना वर्गाच्या बाहेर बसवतात ते आले आणि ते त्यांना म्हणाले की तू मुलांना वर्गाच्या आत जाऊ दे, तरी पण ते ऐकत नव्हते। दुसरे शिक्षक आले आणि त्यांना म्हणाले तू इथे का झोपलेला आहेस। त्यांनी त्यांना सांगितले की मला वर्गाच्या बाहेर बसवतात। म्हटलं तर असं म्हणतात। ते शिक्षक त्यांना म्हणाले की तू वर्गाच्या आत बस, जर कोणी तुला काही बाहेर बसायचं सांगितलं तर तू मला सांग, बाकीचं मी बसतो। आनंदाने वर्गाच्या आत बसून पुढचे शिक्षण घेतले आणि मोठमोठ्या पदव्या मिळवल्या। जाता जाता मी एवढेच म्हणेन, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो याला प्यासेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। जय भीम।